नहीं मिल रहा है, गाड़ी भी खड़ी हो गई है। हम लोग कहाँ जाए, क्या खाएं, कैसे रहे, बताइए आप लोग। पेट्रोल पंप वाले बोल रहे हैं कि गैस बंद है, गैस बंद है, यही बोल रहे हैं। मुंबईमध्ये गेल्या काही तासांपासून सीएनजीचा तुटवडा जाणवत आहे आणि त्याचमुळं साधारणतः मोठ्या प्रमाणामध्ये रिक्षा टॅक्सींचे हाल झालेले आहेत। सीएनजी नसल्यामुळं पेट्रोल पंपाबाहेरील परिसरामध्ये रांगच रांग लागण्याचा पाहायला मिळत आहे। मी सध्या आहे दादरच्या पोर्तुगीज पेट्रोल पंप परिसरामध्ये, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। साधारणतः पाहायला गेलं तर अजूनही टॅक्सीची मोठ्या प्रमाणात सीएनजी साठी रांग असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणतः वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रविवार दुपारपासून मुंबईला होणारा सीएनजी वायूचा पुरवठा ठप्प झाला। परिणामी सोमवारी मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या रिक्षा टॅक्सी आणि कॅबची वाहतूक ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात होती। आणि मात्र आता पाहायला गेलं तर साधारणतः पेट्रोल पंपा बाहेरील संपूर्ण परिसरामध्ये रिक्षा आणि ओला उबर इत्यादीच्या सीएनजी साठी उभं राहिले असल्यामुळे या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र साधारणतः वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य पाईपलाईन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पेट्रोल पंपावर सीएनजी गॅस पोहोचला नाही। त्यामुळे मुंबई उपनगर, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील बहुतांश पेट्रोल पंपावरील सीएनजी आज संपला आहे। त्यामुळे अनेक पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। क्या बोलेंगे यार, सीएनजी बंद है तो उस पे क्या बोलेंगे। नुकसान तो अभी होगा, पूरे दिन का नुकसान होगा और क्या। कल रात से प्रॉब्लम है। हाँ, कल रात से पेट्रोल पंप वाले कुछ नहीं बोल रहे हो, मतलब कंफर्म कुछ बोल ही नहीं रहे हैं कि क्यों बंद है। हाँ, ये कुछ बोल नहीं रहे कि स्ट्राइक है या उनके पास गैस नहीं आ रहा है, वो कुछ बोल नहीं रहे हैं। वो कुछ नहीं जा रहे तो आपको क्या बोल रहे हैं? मतलब वही बोल रहे हैं कि बंद है, सबका बंद है, हमारा भी बंद है। अब क्यों बंद है वो नहीं बता रहे हैं, प्रॉब्लम क्या है वो नहीं बोल रहे हो। हम लोग गैस के लाइन में कल से ही परेशान है सर। हम लोग को गैस नहीं मिल रहा है, गाड़ी भी खड़ी हो गई है। हम लोग कहाँ जाए, क्या खाएं, कैसे रहे, बताइए आप लोग। आप लोग हमारे लिए कुछ कीजिए ना सर। पेट्रोल पे नहीं सर, सब सीएनजी पे चल रही है, सब सीएनजी पे ही है। कुछ भी हम लोग को कोई पता ही नहीं है कि सीएनजी है, बंद होने वाला है कि चालू होने वाला है, ये सब मालूम नहीं। केवल हम लोग गाड़ी निकाले, सुबह से चलाए, उसके बाद शाम को भरने गए तो पता लगा सब पेट्रोल पंप, गैस पंप सब बंद है। पेट्रोल पंप वाले क्या बोल रहे हैं? पेट्रोल पंप वाले बोल रहे हैं कि गैस बंद है, गैस बंद है, यही बोल रहे हैं सर। और हम लोग कहाँ जाए बताइए, अभी हम लोग क्या करें। अभी समझो कि हम लोग का कम से कम अगर पकड़ेंगे तो 600-700-800 रुपए का हम लोग का नुकसान हो रहा है। जिसकी गाड़ी मालिक है उसका नुकसान हो रहा है। अभी ये कहाँ जाएगा और हम लोग खाएंगे क्या? अगर नहीं कमाएंगे तो कहाँ जाएंगे खाने के लिए? आज क्या खाएं बताइए आप। सुबह से भूखे पड़े हैं, 7 बजे से ही लाइन में लगे हैं, फिर भी गैस नहीं मिल रहा सर। दरम्यान याचा फटका हा टॅक्सी चालक असतील, रिक्षा चालक असतील किंवा खासगी वाहतूक चालक असतील यांना हा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी बसल्याचं पाहायला मिळत आहे। सद्यस्थितीत या पेट्रोल पंपावरची जर आपण माहिती घेतली, ज्या आपण सध्या पेट्रोल पंप तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या पेट्रोल पंपाची जर आपण माहिती घेतली तर साधारणतः रविवारी संध्याकाळी या ठिकाणी सीएनजी जो आहे तो सुरू होता। मात्र आता सकाळी 9:30 वाजल्यापासून पुन्हा सीएनजी गॅस संपल्यामुळं पुन्हा एकदा सीएनजी भरण्यासाठी टॅक्सीची आणि ओला उबेर असल्या खासगी वाहनांची गर्दी झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे। मुळामध्ये ज्या प्रकारे एका मुख्य लाईन मध्ये बिघाड होतो, तांत्रिक बिघाड होतो आणि ज्याचा फटका मुंबई उपनगर, नवी मुंबई सारख्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बसतो। त्यामुळे निश्चितच ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर संपूर्णपणे यामध्ये खासगी वाहतूक असेल किंवा रिक्षा टॅक्सी असेल त्यांना याचा मोठा फटका जो आहे तो बसल्याचं पाहायला मिळत आहे। अजूनही आपण पाहायला गेलं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठी मोठी रांग जी आहे ती पाहायला मिळत आहे। साधारणतः हा पेट्रोल पंप आहे, मात्र या पेट्रोल पंपापासून पुढे जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर लांब रांग जी आहे ती रिक्षा आपण पाहायला गेलं तर टॅक्सीची ही जी आहे ती लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणतः एकंदरीत पाहायला गेलं तर वडाळा येथील आरसीएफ परिसरात असणाऱ्या पाईपलाईन मध्ये हा तांत्रिक बिघाड झाला होता। त्यामुळे सीएनजी पुरवठा ठप्प आहे। हा बिघाड दुरुस्त होण्यास आणखी किती तास जातील याबद्दल अद्याप कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। सध्या रस्त्यांवर धावत असलेल्या रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांच्या वाहनांमधील सीएनजी देखील संपत आला आहे। सीएनजी कब से बंद है? सीएनजी कल दोपहर से बंद है। अभी क्या करें, पेट्रोल पे गाड़ी चला रहे हैं, पेट्रोल पड़वा नहीं रहा है, पेट्रोल भी ज्यादा खा रही है गाड़ी। अभी सीएनजी मतलब गाड़ी खड़ा करना पड़ेगा, धंधा नहीं हो रहा है। रेट भी नहीं बढ़ा के दे रहे, कुछ भी रेट नहीं बढ़ा के दे रहे हैं लोग, कंपनी वाले। कुछ नहीं बताया, कोई भी इन्फॉर्मेशन नहीं मिला है, डायरेक्ट बंद कर दिए कल से।
कल 3 बजे से बंद है, तो कोई इन्फॉर्मेशन किसी के पास भी नहीं है। त्यामुळे दुपारपर्यंत परिस्थिती पूर्ववत न झाल्यास मुंबईतील रिक्षा टॅक्सी सीएनजी चालणाऱ्या खासगी वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद पडण्याची शक्यता वर्तवली जाते. साधारणतः आपण पाहायला गेलं तर एकीकडे सीएनजी नाही, त्यामुळे अनेक गाड्या या सीएनजी वरती धावतात. मात्र सीएनजी रस्त्यामुळे या सगळ्या वाहतूक ज्याची ठप्प होण्याची शक्यता आहे. मात्र साधारणतः पाहायला गेलं तर सद्यस्थितीत जलद प्रवास आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जे ग्राहक आहेत त्यांची प्रवासी आहेत त्यांची पसंती ही टॅक्सीला असेल, रिक्षाला असेल किंवा ओला उबेर अशा वाहनांना असते. मात्र सध्या ज्या सीएनजी वरती धावणारे ही सगळी वाहतूक आहे, मात्र योग्य वेळेमध्ये सीएनजी सुरू झाला नाही तर निश्चितच वाहतूक सुद्धा जी आहे ती ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे मुख्य पाईपलाईन ही नेमकी कधी दुरुस्त होणार, कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाहीये. आज दुपारपर्यंत तरी ही पाईपलाईन जी आहे ती दुरुस्त होते का आणि सीएनजीचा पुरवठा हा योग्यरित्या होता का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यापुढे जर आपण पाहायला गेलं तर मुंबई महानगर परिषदेतील जवळपास 133 सीएनजी पंपांवर याचा परिणाम झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील बहुतांश रिक्षा आणि टॅक्सी तसेच बेस्टच्या काही बसेस सीएनजीवर चालतात आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र सद्यस्थितीत सीएनजी काम करत असल्यामुळे म्हणजे सीएनजी गॅस हा सद्यस्थितीत पोहोचला नसल्यामुळे पेट्रोल पंपावरती पोहोचला नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची पेट्रोल पंपाबाहेरील परिसरामध्ये सीएनजी भरण्यासाठी रांग लागत आहे आणि या सगळ्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणार आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, मी पाटील, मुंबई.